श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 502। अनैतिक संबंधाच्या आरोपापासून अनंत देवाचे रक्षण। सर्वज्ञ पिंपळाच्या झाडाखाली बसले होते। अनंत देव ते आपे गावचे। त्यांच्यावर अनैतिक संबंधाचा आरोप आला, त्यामुळे गावातील लोक मारण्यासाठी त्यांच्या पाठीमागे धावले, म्हणून ते तसेच पळाले। त्यांनी सर्वज्ञांना बघितले आणि सरळ सर्वज्ञांजवळ येण्यासाठी गंगेत उडी टाकली। गावकरी नदीच्या काठा पावेतो त्यांच्या पाठीमागे लागले व थांबले। अनंत देवाने सर्वज्ञांजवळ येऊन दंडते घातली, श्रीचरणा लागले आणि सर्वज्ञांजवळ बसले। थोड्या वेळाने सर्वज्ञांनी सांगितले, भटो, तुमच्या जवळ कुदळी फावडे असेल तर आणा। त्यांनी सांगितले, हाये जी, परंतु माझ्यावर अनैतिक संबंधाचा आरोप आला आहे, म्हणून ते मला मारण्यासाठी माझ्या पाठीमागे लागले आहेत। मी सर्वज्ञांजवळ आलो म्हणून वाचलो। जी आणि आता तर गेलो तर ते मला मारतील। सर्वज्ञांनी सांगितले, आता तुम्ही जा, तुमचे कोणी काही करणार नाही। तसेच ते निघाले। तेव्हा त्यांच्या आईने म्हटले, का रे बा, तू आलास? ते तुला मारण्यासाठी तुझ्या पाठीमागे लागले आहेत। त्याने सांगितले, तू घाबरू नकोस, माझे कोणी काही करणार नाही। तसेच ते कुदळी फावडे घेऊन येत होते। मग त्यांच्या आईने त्यांच्या हाती सर्वज्ञांपुरता उपार पाठविला। तेव्हा पारावर बसलेले सगळे लोक त्या आरोपाची बारीक चौकशी करण्यासाठी एकमेकास विचारू लागले, हा रे, तू बघितले का? तो म्हणे, मला याने सांगितले, असे एकमेकांना विचारले तर तो आरोप खोटा निघाला। मग ते गावकरी लोक म्हणू लागले, आज आमच्या हातून फारच वाईट घडले असते, आमच्या कपाळी ब्रह्महत्या पडली असती। मग अनंत देव कुदळी फावडे घेऊन सर्वज्ञांजवळ आले आणि सर्व हकीकत सांगितली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।